आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं लॉर्ड बुद्धा हे जे चॅनल आहे, या चॅनलवरती मुख्यतः छत्रपती शाहू महाराज त्यांचं जीवन व कार्य ह्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील लोकांना कळावं म्हणून हा लॉर्ड बुद्धा चॅनलनं जो उपक्रम सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा प्राध्यापक डॉक्टर अनिल माने, महाराष्ट्र बहुजन आघाडी या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर बोलत आहे. आज आपण आता छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती परवा दिवशी येते 26 तारखेला. तर त्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं जे क्रांतिकारी कार्य आहे, सामाजिक परिवर्तनाचं कार्य आहे, राजकीय परिवर्तनाचं जे कार्य आहे, या कार्याचा उजाळा करण्यासाठी यामध्ये मी काही आपली मतं मांडत आहे. मुळामध्ये आपल्या देशामध्ये साधारणपणे 563 असे संस्थानिक होते त्यावेळेस. तर त्यामध्ये शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानामध्ये कागल घराण्यातून दत्तक आले आणि साधारणपणे त्यांचा जो कारकीर्द आहे ती 1894 ते 1922 अशी 28 वर्षाची कारकीर्द असलेली दिसते. आता संपूर्ण देशामध्ये एवढे संस्थानिक होते, पण त्यांचे कोणाची नावं आज आपल्याला शिल्लक दिसत नाहीत. फक्त शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांचीच नावं आपल्याला दिसतात. त्याचं कारण असं की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचा जी चळवळ आहे, या चळवळीचा पाया हा छत्रपती शाहू महाराजांनी घातला होता असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच जर आपण पाहिलं की हा राजा माणूस असूनसुद्धा लोकशाही प्रणालीची तत्त्व ही त्यांनी आपल्या राजवटीमध्ये राबवलेली होती आणि त्यामुळं सामान्य माणसाला राजाला कधीही भेटता येत होतं अशी त्यांचं सामान्य लोकांच्या बरोबर नाळ होती असं आपल्याला दिसतं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना त्यांच्या विरोधकांनी मोठा त्रास देण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो सगळ्या गैरसमजातून होता असं आमचं स्पष्टपणे मत आहे. मुळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला जे रिझर्वेशनचं 50% जे तत्त्व दिलं, या संदर्भामध्ये इतिहास असा आहे की त्यांनी ब्राह्मण, प्रभू, शेनवी आणि पारशी या 4 जाती सोडून बाकीच्या लोकांच्यासाठी 50% रिझर्वेशन ठेवलं होतं. याचा अर्थ या 4 जातींना 50% आणि बाकीच्या उरलेल्या शेकडो जातींना 50%. मग याच्यामध्ये पारशी संख्या कमी होती, त्यानंतर शेनवी आणि प्रभूंची संख्या कमी होती. म्हणजे उरलेलं जे रिझर्वेशन होतं ते ब्राह्मण वर्गालाच अधिक होतं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि तरीसुद्धा त्या काळामध्ये या प्रस्थापित वर्गाने छत्रपती शाहू महाराजांच्या या धोरणाला त्यावेळेसही विरोध केला आणि नंतरसुद्धा विरोध करतायत. आता यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यावर अन्याय कोणताच केला नाही, कारण ओपनमध्ये 50% रिझर्वेशन दिलं गेलं. म्हणजे त्यांची लोकसंख्या कमी असतानासुद्धा या 50% आरक्षणाचा लाभ या जातीनं किंवा या वर्गानं घेतलेला आपल्याला दिसून येतो. तरीसुद्धा त्यांचं असं मत होतं की आमचं कुलकर्णी वतन त्यांनी रद्द केलं. पण छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन रद्द केलं. त्याचं कारण असं की शाहू महाराजांना आपल्या राजवटीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा होता. त्यावेळेची जी ही गावगाड्याची जी पद्धत होती, प्रशासनाची जी पद्धत होती, त्याच्यामध्ये कुलकर्णी हा जो होता हे वतनाच्या नावाखाली सामान्य लोकांच्यावरती अन्याय करायचं काम करत होते. म्हणून ती सिस्टीम त्यांनी बंद केली आणि त्याच्याऐवजी त्यांनी तलाठी वगैरे सिस्टीम आणली. या पाठीमध्ये त्यांचा हेतूच असा होता की हे राज्य जनतेच आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे. आर्थिक असेल, सामाजिक असेल, हा विकास व्हायला पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनं रद्द केली. त्या वर्गाविषयी किंवा त्या जातीविषयी त्यांच्या मनामध्ये आकस नव्हता. त्या वर्गाविषयी किंवा त्या जातीविषयी आकस नव्हता. तर उलट छत्रपती शाहू महाराजांनी अनेक त्यांचे जवळचे जे सहकारी होते, मित्र होते आणि अधिकारी होते, ते ब्राह्मण वर्गातले होते असं आपल्याला दिसतं. तोपखाने नावाचे जे हे होते आणि दीक्षित गुरुजी यांना त्यांनी मोठे प्रचंड जमीन दिली होती आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये शिक्षणाचं एक केंद्र सुरू केलं होतं, भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूल म्हणून. सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये रिझर्वेशन असेल किंवा प्रशासकीय सुधारणा असेल, याच्यामध्ये कुठल्याही एकाच जातीला त्याचा फायदा होता कामा नये.
तर संपूर्ण बहुजनाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, यासाठीच त्यांनी प्रशासन ती चौकट निर्माण केली होती असं आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये सामाजिक जो भेदभाव होता, जातीव्यवस्था होते, वर्णव्यवस्था होती, याला पूर्णपणे छत्रपती शाहू महाराजांचा विरोध होता. आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी हे जे कायदे केलेले आहेत की अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारची बंदी असता कामा नये, त्यानंतर सामाजिक बहिष्कार कुणी कुणावरती टाकता कामा नये, या संदर्भामध्ये त्यांनी केलेले जे कायदे आहेत ते आजही अत्यंत महत्त्वपूर्ण असे कायदे आहेत. तर छत्रपती शाहू महाराजांनी राजेशाहीच्या कालखंडामध्ये पण काम करत असताना शिक्षण असेल, शेती असेल किंवा प्रशासन असेल, याच्यामध्ये फार मोठं काम केलं. आता काही लोक त्यांच्यावरती आरोप करतात की महाराज फक्त कोल्हापूरपुरतं त्यांनी काम केलं नाही, तर होल इंडियामध्ये त्यांनी शिक्षण प्रसाराचं काम केलं. त्यांनी जी 23 वसतिगृह काढले आहेत ती फक्त कोल्हापूरमध्ये काढले नाहीत, तर हुबळी, धारवाड, त्याच्यानंतर आपलं अमरावती, आणि एवढंच नव्हे, एक वसतिगृह तर त्यांनी चिमासाहेब महाराजांच्या नावानं आत्ताच्या पाकिस्तानमध्ये लाहोरला काढलेलं आपल्याला दिसतं. याचा अर्थच असा की या देशातला जो बहुजन वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कुणबी वर्ग आहे, त्याचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांनी आपलं प्रशासन राबवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी ह्या ज्या सुधारणा केल्या त्याचा फायदा जसा कोल्हापूरला झाला तसा तो संपूर्ण महाराष्ट्राला झाला आणि संपूर्ण भारताला झाला. आणि म्हणूनच आज संसदेच्या समोर एका छत्रपती शाहू महाराजांचा स्टॅच्यू आपल्याला लावलेला दिसतो. त्याचं कारण असं की माझं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे, जनतेच्या विकासासाठी आहे, हे सूत्र त्यांनी कधीही सोडलं नव्हतं. आणि म्हणून ते हे सगळ्या गोष्टी करत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी जो माझं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी आहे, जनतेच्या विकासासाठी आहे, हे सूत्र त्यांनी कधीही सोडलं नव्हतं. आणि म्हणून ते हे सगळ्या गोष्टी करत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी जो हे काम केलेलं आहे, या पाठीमागं त्यांच्यासमोर हा महात्मा फुल्यांचा आदर्श होता. आणि महात्मा फुलेंची विचारधारा, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे एकूण जे काम होतं, याला सपोर्ट करण्याचं काम किंवा बाबासाहेबांच्या नेतृत्वाला मान्यता देण्याचं काम, आणि महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ जी आहे, या ब्राह्मणेतर चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सपोर्ट केला होता. तो आर्थिक असेल, त्यानंतर मानसिक असेल, या सर्व पातळीवरती त्यांनी फार मोठी कामगिरी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आज आपण म्हणतो की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे. याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं सूत्र आहे, लक्षात घ्या. तर एक राजा असूनसुद्धा लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आपली 28 वर्षाची कारकीर्द केली आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा सामाजिक परिवर्तनाचा लढा त्यांनी यशस्वी केला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शाहू महाराज हे दलितांचे सखे आहेत आणि त्यांची जयंती ही सण समारंभासारखी साजरी केली आहे पाहिजे. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं माझ्या संघटनेच्या वतीनं आणि आमच्या संबंधितांच्या वतीनं बहुजन समाजाला हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.